नमस्कार विद्यार्थी मित्र हो. सध्या या 15 दिवसामधील एक ज्वलंत मुद्दा भारतामध्ये दिसून येत आहे. तो म्हणजे नवीन येणारा वक्फ कायदा. तर हा वक्फ कायदा काय आहे नेमकं? त्याच्याबद्दल जे काही सध्या वादविवाद होत आहेत, सुप्रीम कोर्टमध्ये बऱ्याचशा याचिका गेलेल्या आहेत. संसदेनं याच्यावरती 1-2 दिवस चर्चा करून हा कायदा नवीन आणला आणि त्यानंतर लगेच सुप्रीम कोर्टमध्ये याच्यावरती याचिका दाखल झालेल्या दिसून येतात आणि सुप्रीम कोर्टनं याच्यावरती स्टेही आणलेला आहे. मग हा नेमका कायदा काय आहे? वक्फ म्हणजे काय आहे? ती जमीन, ती मालमत्ता, ते मदरसे, ती मस्जिद नेमकी केव्हा सुरू झाली ही गोष्ट काय नेमकं आहे, या सर्वांचा उलगडा आपण यातून आजच्या व्हिडिओमधून करणार आहोत. पुढील व्हिडिओला सुरुवात करण्याआधी मी म्हणेन की तुम्ही या व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करा, या चॅनलचं सबस्क्रिप्शन घ्या, सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर सगळ्यात शेवटी लाईक करा. तर आज आपण सुरुवात करूया नेमकं वक्फबद्दल काय इन्फॉर्मेशन आहे त्याबद्दल. जरा इतिहासामध्ये गेलं तर आपल्याला दिसून येतो की मोहम्मद घोरी पासून आपल्याला हा वक्फ जी मालमत्ता आहे त्याच्याकडे आपण पोहोचतो. त्या इतिहासाचा धागा दोरा तिथं जाऊन पोहोचतो. मोहम्मद घोरी याने पृथ्वीराज चव्हाण याच्यावरती विजय मिळवल्यानंतर 2 गावे जी आहेत ती धर्मादाय कार्यासाठी दान केली. हिंदू धर्मामध्ये पण पूर्वीच्या काळापासून होतं. पूर्वी राजे महाराजे जे होते, हिंदू राजे महाराजे, त्यांच्या काळामध्येही आपण पाहतो अग्रहार जमिनी म्हणून मंदिरांच्या देखभालीसाठी वगैरे दान केल्या जायच्या. मग आजूबाजूची गावे असेल तर त्याला अग्रहार गाव असं म्हटलं जायचं. तर अशा पद्धतीचीच हे एक संकल्पना आहे, हे आपण समजू शकतो याच्यामध्ये. तर मोहम्मद घोरीनं सुरुवात केली, कारण त्या आधी तरी काही मुस्लिम राजवटी भारतामध्ये नव्हत्या, त्यामुळे त्याचा काही संबंध नाहीये. आणि त्यानंतर मग आपण पाहतोय की मोहम्मद घोरी पासून याची सुरुवात झालेली दिसून येते. पुढे अल्तमश आणि अल्लाउद्दीन खिलजी यांनी विस्तार केला आणि मस्जिदे आणि शाळा यांच्यासाठी जमिनी द्यायला सुरुवात केल्याचा आपल्याला दिसून येतो. म्हणजे एक प्रकारे धर्मादाय कार्यासाठी या जमिनी दिल्या जात होत्या, हे आपण पाहतो. त्यानंतर आपण पाहतोय की मोगल काळामध्ये अकबर, शहाजहान यांनी अगदी ताजमहाल सह या जमिनी, या मालमत्ता या एक प्रकारे या संस्थेकडे म्हणजे वक्फकडे दिल्या. कशासाठी? तर त्याच्या देखभालीसाठी, त्याच्या पूर्ण व्यवस्थापनासाठी वगैरे. पुढं मोगलांचा काळ संपला आणि ब्रिटिश राजवट सुरू झाली. ब्रिटिश राजवट येईपर्यंत अगदी लॅटर मुघलच्या कालखंडामध्ये आपण पाहतोय की समाजामध्ये म्हणा किंवा देशामध्ये म्हणा एक प्रकारे अव्यवस्था निर्माण झालेली होती आणि त्या दृष्टिकोनातून या जमिनीबद्दल ही गैरव्यवस्थापन सुरू झाले, गैरप्रकार सुरू झाले. सेम पद्धतीनं आपण पाहतोय की शीख धर्मामध्ये पण शीख जे काही गुरुद्वारे वगैरे होते त्यांच्या व्यवस्थापनामध्ये वगैरे जे काही गैरप्रकार वगैरे होते, त्या अनुषंगानं त्यावेळेस ही ब्रिटिशांनी कायदा केला व्यवस्थापनासाठी. तसाच कायदा ब्रिटिशांनी वक्फ जमिनीबद्दलचा केलेला आपल्याला दिसून येतो. जसा हा गुरुद्वारा समितीचा कायदा 1920च्या दशकामध्ये झाला, तसाच हा पण झालेला आपल्याला पाहायला मिळतो. सगळ्यात पहिल्यांदा हा कायदा 1923ला ब्रिटिशांनी केला, वक्फ कायदा. मग या कायद्यानुसार व्यवस्थापन वगैरे करण्याचा प्रयत्न सुरू झालेला आपल्याला पाहायला मिळतो. व्यवस्थापन सुरू झालं, परंतु ज्यावेळेस भारत स्वतंत्र झाल्यानंतर मात्र पुन्हा याच्यामध्ये बरेचसे बदल व्हायला लागलेले आपल्याला पाहायला मिळतात. आणि जे 70-75 वर्षामधील पुन्हा त्या गोष्टी आपल्याला ब्रिटिश काळामध्ये ज्या होत होत्या तशा व्हायला लागल्या आणि त्याचाच परिणाम म्हणून आपण पाहतोय की पुढील काळामध्ये म्हणजे 2024 ऑगस्टमध्ये हे बिल आलं आणि आता या दरम्यानच्या ह्याच्यामध्ये या महिन्यामध्ये हे बिल मंजूर झालं आणि त्यावरून हा एक ज्वलंत मुद्दा म्हणून भारतामध्ये पुढे आलेला आपल्याला पाहायला मिळतो. आपल्याला दिसून येतं की 1954चा वक्फ कायदा होता आणि त्या कायद्यानं केंद्रीय वक्फ बोर्ड आणि राज्य वक्फ बोर्ड असं 2 स्तरावरती हे वक्फ कायदे बोर्ड जे आहेत व्यवस्थापनासाठी, या मालमत्तांच्या व्यवस्थापनासाठी सुरू केलेले आहेत. साधारणतः भारतामध्ये 9.4 लाख स्क्वेअर मीटर एवढी जमीन जी आहे ही या वक्फ म्हणजे बोर्डांकडे आहे आणि याचं बाजार मूल्य असं म्हटलं जातं की लाखो कोटीच्या घरामध्ये 1 लाख कोटीच्या आसपास तरी आहेच आहे.
आणि मग त्या दृष्टिकोनातून कोण म्हणतं की याच्यापासून आपण त्याचं व्यवस्थापन केलं तर 10-12 हजार कोटी तर दरवर्षी मिळू शकतात वगैरे, अशा गोष्टी बऱ्याचशा प्रमाणामध्ये चालू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. आता हा 1954चा वक्फ कायदा, ज्याच्यानुसार केंद्र आणि राज्य अशा स्तरावरती दोन्ही ठिकाणी आपल्याला एक बोर्ड तयार झाल्याचे आपल्याला पाहायला मिळतात. त्यानंतर आपण पाहतोय की 1995ला हा आणखी एक पुढं त्याच्यामध्ये दुरुस्ती कायदा आला आणि हा एक सगळ्यात महत्वपूर्ण समजला जातो, कारण याच्यानं न्यायाधिकरणांची स्थापना करण्यात आली आणि याला 2013च्या कायद्यानं या न्यायाधिकरणांना दिवाणी अधिकार देण्यात आले. म्हणजे एक प्रकारे आता जे काही गैरव्यवस्थापन वगैरे, जमिनींचा भ्रष्टाचार वगैरे गोष्टी तरी भारतामध्ये साहजिकच आपल्याला सगळ्याच क्षेत्रामध्ये दिसतात आणि पाहायला मिळतात, तसंच या ठिकाणी झालेलं दिसून येतंय. या वक्फ बोर्डावरती जे काही सदस्य असायचे, मग ते सदस्य आपण पाहतोय की त्याचं व्यवस्थापन करणारे, जे असं म्हटलं जातं मराठीमध्ये, जो तळ राखतो तो पाणी पण चाकतोच, तसं आपल्याला दिसून येतं प्रत्येक क्षेत्रामध्ये की भ्रष्टाचार आणि या गोष्टी आहेतच आहेत आणि गैरव्यवस्थापन आणि या गोष्टीनं आपण पाहतो की हा मुद्दा बराचसा पुढं सरकलेला दिसून येतो. एकूण साधारणतः जर बघितलं तर या 9.4 लाख क्षेत्रफळ आणि त्या दृष्टिकोनातून या मालमत्ता आणि या मालमत्तांचं भाडे वगैरे जे काही आहे हे सगळं व्यवस्थापन हे वक्फ बोर्ड करत असतात. प्रत्येक वक्फ बोर्ड, प्रत्येक राज्याचा वक्फ बोर्ड जो आहे तो वेगवेगळा आहे. केंद्राचा वक्फ बोर्ड जो आहे तो त्यांना सर्वांना कोऑर्डिनेट करत असतो. तर हे द्विस्तरीय पद्धती आतापर्यंत होती. 2024च्या याच्यामध्ये थोडासा बदल होतोय की ह्या 9.4 लाख क्षेत्रफळाचं जे काही मालमत्ता वगैरे आहेत त्या सर्वांचं एक डिजिटल लायब्ररी तयार केली जाणार आहे, त्याचं डिजिटल रेकॉर्ड तयार केलं जाणार आहे असं म्हटलं जातं. आणि त्या दृष्टिकोनातून हा सुधारणा कायदा उम्मीद म्हणून पुढे आलेला आपल्याला दिसून येतो. साधारणतः भ्रष्टाचार आणि बेकायदेशीर जमीन ताबा आणि त्या अनुषंगानं जे काही न्यायाधिकरणे आहेत त्यांच्याकडे गेलेले केसेस आणि भारतातल्या न्यायालयांची व्यवस्थापन आणि व्यवस्था अशी आहे की कधीही निकाल लवकर लागत नाही, हे आपण पाहतो. या न्यायाधिकरणामध्ये सध्याच्या जे काही आत्ताचं आहे त्याच्यामध्ये बघितलं तर जिल्हा न्यायाधीश आणि त्यानंतर पुन्हा एक वकील अशा पद्धतीचं एक आणि मुस्लिम कायदा जाणणारा तज्ज्ञ अशा पद्धतीने एक 2-3 व्यक्ती असतात आणि त्या अनुषंगानं जर बघितलं तर एक प्रकारे सरकारी प्रक्रिया आहे. याच्यामध्ये वेगळं काही नाहीये. सरकारच त्याचं व्यवस्थापन पण करतं आणि सरकारलाच रेकॉर्ड जातो या सगळ्या गोष्टींचा. पण सरकार जरी असलं, कुठलंही सरकार असलं तरी सरकारशाहीमध्ये आपण पाहतोय की शासनाचं प्रतिबिंब हे प्रत्येक क्षेत्रामध्ये दिसून येतं. मग त्या ठिकाणी भ्रष्टाचार वगैरे या गोष्टी तरी सामान्यपणे आल्याच आपण पाहतोय की सध्याच्या काळामध्ये भ्रष्टाचाराबद्दलचा काही भारताचा ट्रान्सपरन्सी अहवाल जो आहे तो काही फार नावाजण्यासारखा नाहीये. आणि मग साहजिकच आहे की हे जे गैरप्रकार आहेत हे या ठिकाणीही निश्चितच झालेले असतील किंवा आहेत, म्हणून हा कायदा आणण्याचा प्रयत्न होत आहे किंवा झाला आहे हे आपण म्हणू शकतो. आता हा वक्फ सुधारणा कायदा 2025 जो आहे हा उम्मीद म्हणून आणला गेलेला कायदा आहे, ज्याच्यामध्ये त्याचं संरक्षण, त्या व्यवस्थापन, त्याचं डिजिटल मेकिंग करणं या पद्धतीनं सर्व गोष्टी करण्याचा प्रयत्न शासन करणार आहे. पूर्वीच्या कायद्यामध्ये जो वक्फ कायदा होता त्या कायद्यातील कलमानुसार एखाद्याची जमीन किंवा एखाद्याचं प्रकरण जे आहे ते एकतर्फी निकाल देण्याचा अधिकार न्यायाधिकरणाला होता. भले मग त्या न्यायाधिकरणामध्ये जिल्हा न्यायाधीश असतील, वकील असतील, सगळंच आहे. आपण आता दिल्लीमधील एका न्यायाधीशाबद्दलच्या केसबद्दलही पाहिलेलं आहे की त्यांच्या घरामध्ये 15 कोटी सापडले. त्यामुळे आपली न्यायव्यवस्था कशी चालत असेल आणि काय नाही हे पण आपल्याला यातून लक्षात येतच. आणि मग त्या दृष्टिकोनातून विचार करायला गेलं तर ऑब्व्हियसली या ठिकाणी पण बऱ्याचशा गोष्टी होत असू शकतात, होत असतील असं म्हणू शकतो आपण. आणि त्या दृष्टिकोनातून आपण जर बघितलं तर हा जो एकतर्फी न्याय देण्याचा जो काही निर्णय होता त्याच्यामध्ये याच्यानुसार 2025च्या या सुधारणा कायद्यानुसार जिल्हाधिकारी त्याचा निर्णय घेतील आणि त्यांचाही निर्णय जर आपल्याला मान्य नसेल तर उच्च न्यायालयामध्ये आपण दाद मागू शकतो. असं एक सुधारणा याच्यामध्ये केल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. मग आता ह्याच्याबद्दल वाद एवढा का आहे, तर वाद होण्यासाठी साहजिकच आहे. संपत्ती ज्या ठिकाणी असेल तिथं वाद होणारच आहे. अगदी घरामध्येही जर बघितलं तर 2 भावंडांमध्येही संपत्तीवरून वाद होतोच. आणि मग ही तर 9.4 लाख हेक्टर जमीन आहे.
आणि मग त्या दृष्टिकोनातून हे वाद होणारच आहे. आणि मग या दृष्टिकोनातून त्याचं व्यवस्थापन म्हणजे त्याचं अधिकार कुणाकडे पाहिजेत, एवढी मोठी संपत्ती आहे तर अधिकार आपल्याकडे असावेत हे सगळ्यांनाच वाटणार आहे. आणि मग त्या दृष्टिकोनातून या दृष्टीनं याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की याला नियंत्रित करण्याचा प्रयत्न सध्याच्या सरकारकडून होतोय. आणि जी पद्धत आतापर्यंत आहे, धार्मिक बाबीमध्ये हस्तक्षेप करू नये, आपल्या आर्टिकल कलम घटनेचं 26 जे आहे त्याचं उल्लंघन होत आहे, अशा पद्धतीने जे काही विरोध त्याच्याबद्दल एक काय म्हणतो आपण त्याला आवाज आहे, तो आवाज आपल्याला दिसून येतोय की सर्वोच्च न्यायालयामध्ये गेला. आणि सर्वोच्च न्यायालयानं या गोष्टीवरती सध्या तरी तात्पुरता स्टे लावलेला आहे 13 मे पर्यंत. हा वक्फ बिल जे आहे हे आपण पाहतोय की जे काही 9.4 लाख हेक्टर जमीन जी आहे त्या जमिनीवरती किंवा मालमत्तावरती केंद्राचं नियंत्रण मिळवण्याचा एक प्रयत्न आपल्याला दिसून येतोय. जमीन जायदा तिथं जरी हा प्रश्न आहेच आहे, परंतु यामध्ये राजकीय आणि धार्मिक रंग असल्याचंही आपल्याला थोडंसं जाणवतं. या दृष्टिकोनातून विचार करायला गेलं तर याच्या निष्कर्षामध्ये आपल्याला काय म्हणता येऊ शकेल की कलम 26 नुसार धार्मिक स्वायत्ततेचा जो प्रश्न आहे तो उभा झालेला आहे. कारण सुप्रीम कोर्टानं तेच विचारलेलं आहे की हिंदू धर्मीयांच्या मंदिरांमध्ये आपण इतर धर्मियांना प्रवेश देणार का व्यवस्थापनासाठी. तर तशीच बाब आपल्याला या ठिकाणी दिसते आणि या अनुषंगानं धार्मिक स्वायत्ततेचा प्रश्न निर्माण झालेला आहे असं म्हटलं जातं. धार्मिक रंग जर याला विचारात घेतलं तर आपण पाहतोय की सध्याच्या सरकारमध्ये आपल्याला पाहतं पोलरायझेशनचा प्रश्न निश्चितच पाहायला मिळतो. आणि मग त्या दृष्टिकोनातून धार्मिक रंग देऊनही हिंदूंची मतं मिळवण्याचा प्रयत्न आपल्याला या ठिकाणी दिसून येतो. राजकीय हेतू याच्यामधून साध्य करण्याचा प्रयत्न झाल्याचाही आपल्याला म्हणता येऊ शकतं या ठिकाणी. आणि त्याचबरोबर आपण याचा निष्कर्ष जर विचार करायला गेलं तर आपण असंही म्हणू शकतो की जर समजा याचं खरंच पारदर्शकता आणि गैरप्रकार रोखण्यासाठी हा कायदा विचारात घ्यायचा असेल तर हा कायदा निश्चितच चांगला आहे. पण राजकीय आणि धार्मिक किनार जर देऊन याचा विचार करायला गेलं तर हा कायदा चुकीचा आहे असं म्हणता येऊ शकेल. कारण आपण हिंदू म्हणून ही आपल्या मंदिरांवरची व्यवस्थापन समितीमध्ये इतर धर्मियांना घेणार नाही, तसंच ही या ठिकाणी होऊ शकतं हे निश्चित पाहता येऊ शकेल. या व्हिडिओमधून वक्फ सुरुवात कुठून झाली आणि आज कुठंपर्यंत पोहोचलोय हा सगळा उलगडा याच्यामधून झालेला आपल्याला दिसून येईल. आणि याच पद्धतीच्या व्हिडिओसाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.